असंच एकदा नवीन सून घरात आलेली होती. मग सासू बाहेर गेली, शेजारणीनं बघितलं हिची सासू बाहेर गेलेली. शेजारीनं आली त्या सुनाकडं, सुनाला म्हणली की बाई म्हणली माझ्या पोटात लईच भडभड व्हायलंय, थोडं ताक आहे का गं तुझ्यात, दे की थोडं ताक. मग त्या बिचारीनं वाटलं आता शेजार धर्म आहे, सासूचं आणि शेजारणीचं लई चलतं, आपण देवं थोडंसं. मग तिनं काय केलं, एक तांबेभर ताक दिलं. तीच शेजारीन सासूला म्हणली बाई म्हणली तुझी सून लई चांगली आहे गं म्हणली, मी तिला गिलासात ताक मागितलं तर तिनं मला तांब्या भरून ताक दिलं. आता सासू तिथं गप्प बसली शेजारणीपाशी, पण घरी आली की तिचा तळ तापला. त्या सुनाला नको नको ती बोलायला की माझ्या लेकाचा संसार तू काय करणार आहेस म्हणली, उदळवावडी लावलीस की काय, तुझ्या बापाच्या इकडून आणलं का म्हणली तिला तांब्या भरून ताक द्यायला. आता सून नवीन होती, काय उलटं सुलटं बोलली नाही, गप्प बसली बिचारी. मग दुसऱ्या दिवशी परत ती शेजारीनं आली सुनाकडं आणि त्या सुनाला म्हणली अगं म्हणली माझ्या घरी पाहुणे आलेत गं म्हणली, जरा कपभर दूध दे म्हणली, आमच्यातलं दूधच नासलं. आता सुनाला सासूनं बडबड केलेली होती. मग त्या सुनानं सांगितलं. आता त्या सुनाला माहिती की शेजारीनं परत आपल्या सासूला सांगेल की दूध दिलं, आणि सासूनं वॉर्निंग दिली की कुणाला काय घरातलं द्यायचं नाही. त्यामुळे तिनं म्हणली नाही हो म्हणली आमचं दूधच संपलंय, आमच्या बी होतं पण संपलं. मग आता एवढं म्हणल्यानंतर परत ती शेजारीन बसली गप्पा मारीत तिच्या सासूबरोबर. मग त्या सासूला म्हणली काय बाई तुझी सून म्हणली, मी काल तिचं लई कौतुक केलं पण दिसती तशी नाही गोय बाई म्हणली, लई कपटी आहे. अगं म्हणली काल तुझ्यात दूध नव्हतं का, तर म्हणली होतं की दूध. तर म्हणली तुझी सून मला सापशेल खोटं बोलली म्हणली, माझ्या घरी ती पाहुणे रावळे आलते, त्यांनी बघितलं होतं म्हणली मी तुझ्या सुनाला दूध मागायला आलेलं. म्हणली 4 गावात गेलं म्हणली तुझ्या सुनाचं नाव की कपटी आहे, देत नाही, लय आकुडा आहे, चिंगूस आहे. अगं म्हणली पाहुणेली कपभर दूध देऊ नये का गं म्हणली, चहा करायचा होता तर. परत त्या सासूचा तळ तापला आणि आली सासू घरी आणि लागली की सुनाला बडबड करायला. म्हणून अशी कशी आहेच म्हणली कपटी भावनीची, अगं 4 खेडेत गेलं की म्हणली तुझं नाव, कपभर दूध दिलं असतं तर काही मिली असतीच होईन, तुला काय तुझ्या बापाच्याकडून आणायचं होतं का, माझ्या लेकाची इज्जत घालवली म्हणली तू दूध नाही देऊन. आता मलाच तुम्ही सांगा, आदल्या दिवशी तीच सासूनं सांगितलं की काही द्यायचं नाही, आणि दुसऱ्या दिवशी तीच सासू सांगते की काही मिली असती का, तुझ्या बापाकडून आणलं का. आणि सासूची एक लय सवय असते बरं का, प्रत्येक गोष्टीत त्या सुनाचं आई आणि बाप काढणे. मग आता मला तुम्हीच सांगा, असं जर होत असेल तर त्या सुनानं कसं वागायचं, देव पंचायत नाही देव पंचायत. आणि भरपूर ठिकाणी असं घडतं बरं का, कारण जाणून बुजून त्या सुनाच्या चुका पकडल्या जातात, जाणून बुजून तिला दोषी ठरवलं जातं.